नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपला नवीन एक टॉपिक सुरू करत आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे नळ, पाणी आणि टाकी. ठीक आहे मित्रांनो. तर आज हा जो टॉपिक आपण सुरू करणार आहे ना, तो टॉपिक जर तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या आणि एकदम सोप्या पद्धतीने समजायचा असेल, तर तुम्हाला काळ, काम आणि वेग हा जो टॉपिक आपला झालेला आहे आणि त्याच्यामधल्या ज्या काही आपण शॉर्टकट बघितलेल्या आहेत ना, त्या शॉर्टकट आणि ते मुद्दे तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय तुम्ही हा टॉपिक बघूच नका. कारण काळ आणि काम याच्यामध्ये काम जे होतं ना, ते काम व्यक्ती करत होत्या आणि ते व्यक्ती काम करत होत्या. इथं काय आहे, इथं फक्त जे व्यक्ती असणार आहे त्याच्या जागी नळ असणार आहे. व्यक्तींच्या जागी काय असणार आहे? नळ असणार आहे आणि व्यक्ती तिकडे काम करत होते आणि इथं नळ काय करणार आहे? त्या टाकीमध्ये पाणी भरत जाणार आहे. मग इथे काय असणार आहे? एक नळ असेल, दोन नळ असेल, त्या दोन नळ वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या टाईममध्ये पाणी भरत असतील. जर दोन्ही नळ एकत्र चालू केलं तर किती वेळात भरेल किंवा एक नळ भरतोय, दुसरे नळ रिकाम करतोय, तर दोन्ही नळ चालू ठेवले तर कुठली टाकी रिकामी कुठली टाकी भरेल. किंवा तीन नळ असतील, त्यातले दोन भरतात, एक मोकळी करतोय. तर मग कधी-कधी काय असतं, एका टाकीला छिद्र असतं, त्या छिद्रामध्ये एका नळातनं पाणी येतं, म्हणजे पाणी एका नळातनं येत असतं आणि त्या छिद्रातनं बाहेर जात असतं. मग किती वेळ टाकी भरेल? तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपले काय असणार आहेत? प्रश्न असणार आहेत आणि यामध्ये आपल्याला काळ, काम आणि वेळ याच्यामधला जो काही कन्सेप्ट होता ना, तो कन्सेप्ट इथं माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे, की पहिल्यांदा तुम्ही तो टॉपिक बघायचा आहे. कारण त्या टॉपिकमध्ये आपण शॉर्टकट डिस्कस केलं, त्याच आहे असं आपण अप्लाय करणार आहे. सोबत आपल्याला तिथला लसावी जो काही काढत होतो आपण, कारण तिथं एकूण काम म्हणजे काय काढत होतो आपण? लसावी काढत होतो. तशाच पद्धतीने एकूण जे काही काढत असणार आहे, लसावी काढणार आहे, तर लसावी म्हणजे काय असणार आहे? त्या टोटल टाकीची क्षमता असणार आहे. काय असणार आहे? टाकीमध्ये त्या टोटल पाणी किती मावणार आहे ते असणार आहे सगळं. ठीक आहे. म्हणजे जसं तिकडे होतं तसं ऍज इट इज इकडे आहे. फक्त तुम्हाला ते माहित पाहिजे आहे. तर ते आपण इथं काय असणार आहे ते बघणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, सुरुवातीला आपण काही ठराविक मुद्दे आपण इथं काय करूया? कन्सिडर करूया. समजा काय आहे, इथं ही पहिली समजा एक टाकी आहे. ठीक आहे. ही टाकी आहे आणि ह्या टाकीमध्ये एक नळ आहे हा आणि हा नळ दुसरा आहे. ठीक आहे. समजा हा नळ आहे, हा पहिला आहे आणि हा नळ आहे समजा दुसरा बी. तर आता काय होणार आहे? समजा एक नळ पाणी भरतोय आणि दुसरा म्हणजे हा नळ आहे ए आणि हा नळ आहे बी आणि दोन्ही नळांनी पाणी त्या टाकीमध्ये काय होतंय? जात आहे. समजा हा पहिला नळ असेल आणि तो पहिला नळ टाकी जर ती म्हणजे ए नळ आहे आणि बी नळ आहे आणि तर ए बी हा नळ असणार आहे. मग समजा ए नळ भरतोय 30 तासात आणि बी नळ भरतोय 20 तासात. मग आपल्या प्रश्न आला समजा की बाबा दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल असं समजा विचारले, तर आपण जसं काय काळ, काम, वेळमध्ये काय वापरत होतो ना, वेगमध्ये वापरत होतो तसंच इथं वापरायचं आहे. ए किती तासात भरतोय? 30 तासात भरतोय, इथं लिहायचं 30. बी किती भरतोय? 20 तासात भरतोय, इथं लिहायचं 20. आणि दोघांचा जो काही लसावी असणार आहे तो काय असणार आहे? इथं लसावी जो असणार आहे ना, तो लसावी इथं असणार आहे, क्षमता इथं असणार आहे आणि इथे काय असणार आहे? वेळ असणार आहे. इथे काय असणार आहे? वेळ असणार आहे. लसावी म्हणजेच काय असणार आहे? टाकीची क्षमता. काय असणार आहे? टाकीची क्षमता. काय असणार मित्रांनो इथं? टाकीची क्षमता. मग आता मला सांगा, ह्या तिघांचा लसावी किंवा दोघं दिले असेल तर दोघांचा लसावी म्हणजेच काय झालं इथं? आपली टाकीची एकूण क्षमता. मग 30 आणि 20 लसावी इथे असतो 60 असतो. मग इथं 60 आहे म्हटलं, इथं पण 60 आलं आणि इथं पण 60 आलं. इथे इक्वल टू इथे इक्वल टू इथे इक्वल टू. मग आता मला सांगा, 30 ला कितीने गुणल्यावर 60 येतं? 2. 20 ला कितीने गुणल्यावर 60 येतं? 3. मग आता ह्या दोघांचं समजा ए ची कॅपॅसिटी आहे 2 आणि बी ची कॅपॅसिटी आहे 3. तर दोघांची मिळून कॅपॅसिटी किती झाली? तर दोघांची मिळून झाली 3 आणि 2 5 झालेली आहे. मग आता मला सांगा, इथं 5 ला कितीने गुणल्यानंतर 7 येतं? तर 12 ने गुणल्यानंतर 7 येतं. म्हणजेच काय झालं मित्रांनो? तर इथं ए आणि बी दोन्ही नळ जर एका वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळ लागणार भरायला? 12 तासामध्ये भरणार आहे. म्हणजे अशाच पद्धतीचे कन्सेप्ट आपण इथं वापरणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परत एकदा विनंती आहे की काळ, काम, वेळ हा टॉपिक बघा. इथं तुम्हाला लगेच समजून जाईल. काही सुद्धा अडचण येणार नाही. ठीक आहे. तर चला आपण बेसिक कन्सिडर केलेलं आहे. आपण आता काय करूया? आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इथं हा आपला पहिला प्रश्न असणार आहे. इथं हा आपला काय असणार आहे? पहिला प्रश्न असणार आहे. वाचा पहिला प्रश्न. काय म्हटलंय? एका नळाने एका पाण्याच्या टाकीत 10 तासात पाण्याची टाकी 10 तासात भरते. दुसऱ्या नळाने 30 टाकी 15 तासात भरते. दोन्ही नळ एका वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरते? आता जसं सांगितलं आता तसंच येत आहे. समजा हा ए नळ आहे, हा बी नळ आहे आणि हे दोन्ही मिळून एकत्र भरत आहेत. मग इथे काय असणार आहे? पहिल्यांदा असणार आहे इथं वेळ असणार आहे. इथे काय असणार आहे? त्यांचा क्षमता असणार आहे. काय असणार आहे? क्षमता. आणि दुसरं काय असणार आहे इथं? एकूण एकूण काय असणार तिथं? एकूण म्हणजे कॅपॅसिटी म्हणून आपण. कॅपॅसिटी म्हणजे काय? त्या टाकीची क्षमता. टाकी म्हणजे एकूण टाकीतील पाणी. काय म्हणू एकूण टाकीतील पाणी. म्हणजे त्या टाकी किती लिटरची आहे ते इथं आपल्याला मिळणार आहे. आता मला सांगा, ए किती वेळात भरतंय? ए भरतंय 10 तासात. मी आलं 10. बी किती वेळात भरतंय? बी भरतंय 30 टाकी 15 तासात. म्हणजे आलं 15. मग आता मला सांगा मित्रांनो, आपण काय करत होतो? हे 10 आणि 15चा काय काढत होतो? लसावी काढत होतो. काय लसावी काढत होतो? मग 10 आणि 15चा लसावी येतो 30. किती येतो? 30 येतो. म्हणून सांगितलं मी लसावी कसा येतो तो पहिल्यांदा लसावी बघायचा आहे. त्याच्यानंतर काय बघायचं आहे? टाइम अँड वर्क म्हणजेच काळ आणि काम बघायचं आहे. मग त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी काहीच उरत नाही. ठीक आहे. चला इथं 30 आलं तर इथं पण 30 आलं, इथं पण 30 आलेलं आहे. इथे इक्वल टू असतं. मग आता मला सांगा, इथं 10 ला कितीने गुणल्यावर 30 येतं? 3. 15 ला कितीने गुणल्यावर 30 येतं? 2. मग आता दोघांची मिळून कॅपॅसिटी किती झाली? 5 झाली. मग आता मला सांगा 5 ला कितीने गुणल्यानंतर 30 येईल? तर 6 ने गुणल्यानंतर 30 येईल. म्हणजेच मला सांगा,
त्या दोघांना एबीला भरायला किती वेळ लागेल? तर दोघांना एका टायमाला जर चालू केले तर त्यांना भरायला 6 तास लागणार आहे. तर मग हा चार्ट जो काही आहे तो खूप महत्वाचा आहे. समजलं? मग हा चार्ट आपण पूर्णपणे मागच्या ह्याच्यामध्ये डिस्कस केला तर तसंच इथं पण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. चला हा झाला पहिलं गणित. दुसऱ्या गणितावर जाऊया आपण. सर्वांनी विनंती आहे की सर्वांनी गणित लिहून घ्यायचे आणि जे काही शॉर्टकट आपण डिस्कस करताय किंवा जे काही उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या वेमध्ये व्यवस्थित या गरजात घ्यायचे जेणेकरून तुम्हाला उजळणीला सोपे पडेल. दुसरं बघा काय हा एका नळाने एका पाण्याची टाकी 20 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 30 तासात भरते. दोन्ही नळ सकाळी 8 वाजता चालू केले. सकाळी काय झालंय? सकाळी 8 वाजता चालू केल्या. ती टाकी किती वाजता भरेल? इथं बघा पहिला हा नळ आहे ए, दुसरा हा नळ आहे बी आणि इथं दोघं आहेत ए बी. मग आता मला सांगा पहिल्यांदा ती टाकी किती तासात भरते? 20 तासात भरते. मग इथे लिहायचं 20. दुसरा नळ किती तासात भरते? 30 तासात भरते. मग इथे लिहायचं 30. आणि काय करायचं? इथं जागा सोडून खाली त्या दोघांचा काय घ्यायचा? लसावी घ्यायचा आहे. म्हणजे टाकीची एकूण क्षमता आम्ही तर 20 आणि 30 आल्यावर किती येतं? 20 आणि 30 लसावी काढला तर किती येतो? 60 येतो. मी तर 60 इथं पण 60 आणि इथं पण 60 आलं. मग 20 ला किती गुणलं 60 येतं? 3 न. 30 ला किती गुणलं 60 येतं? 2 न. आणि ह्या दोघांची जी काही क्षमता आलेली आहे ते दोघांची मिळून क्षमता किती बनली? ए ची आणि बी ची दोघांची मिळून काय होणं? अधिक होणार आहे. 3 आणि 2 काय आलं? 5 आलं. मग 5 ला किती गुणल्यानंतर 60 येतं? तर 12 न गुणल्यानंतर 60 येतं. म्हणजेच ते दोघे मिळून 12 तासात टाकी भरणार आहे. तर दोन्ही नळ चालू केले तर प्रश्न पण आपला प्रश्न तो विचारलेला नाही. आपल्या प्रश्न विचारला की सकाळी नळ चालू केले गेलते सकाळी 8 वाजता चालू केलते. किती वाजता? सकाळी 8 वाजता चालू केलते आणि ती टाकी भरणार आहे 12 तासाच्या नंतर. म्हणजे सकाळी 8 ला चालू केले रात्री 8 ला भरणार आहे. म्हणजे 8 AM ला चालू केले असेल. AM म्हणजे सकाळी आणि PM म्हणजे संध्याकाळी रात्री. मग ती टाकी कितीला भरणार आहे? 8 PM ला भरणार आहे. कितीला? PM ला 8 PM ला. कारण का सकाळी 8 ला चालू केली आणि 8 नंतर 12 तास म्हणजे काय? रात्रीचा. सकाळचा 8 नंतर 12 तास म्हणजे रात्रीचे 8. मग ते झाले काय? संध्याकाळी 8 रात्री 8 वाजता अशा पद्धतीनं. ठीक आहे. चला हा प्रश्न झालेला आहे. आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा इथं काय झालं? इथं आपल्याला सांगितलेलं आहे काय की एका नळाने एका पाण्याची टाकी 10 तासात भरते, दुसऱ्या नळाने 20 तासात व तिसऱ्या नळाने 30 तासात भरते. तर तिन्ही नळ एकच चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल? आता इथं 3 नळ दिलेले आहेत. मग आपण 3 नळ घेऊ. पहिला नळ ए समजा, दुसरा नळ आहे बी आणि तिसरा नळ आहे सी आणि तो तिन्ही नळ एकत्र म्हणजे काय? ए बी आणि सी. पहिला ए किती तासात भरतो? 10 तासात भरतो. बी किती तासात भरतो? 20 तासात भरतो आणि तिसरा नळ किती तासात भरतो? 30 तासात भरतो. मग आता काय करायचं? ह्या तिघांचा लसावी घ्यायचा आणि इथं खालच्या याच्यामध्ये लिहायचा. मग आता 10, 20 आणि 30 यांचा जर लसावी बघितला तर तो येतो किती मित्रांनो? 60 येतो. मी तर 60 आहे म्हटलं इथं पण 60, इथं पण 60 आणि इथं पण 60च येणार आहे. कारण हे टाकीची क्षमता असते आणि सगळीकडे सेमच असते त्याच्यामुळे. मग 10 ला 6 ने गुणल्यानंतर 60 येतं, 20 ला 3 ने गुणल्यानंतर 60 येतं, 30 ला 2 ने गुणल्यानंतर 60 येतं. मग ही झाली प्रत्येक टाकीची एका तासात भरण्याची क्षमता. मग आता मला सांगा तिघांची मिळून किती झाली? 6 आणि 3 9, 9 2 11 झाली. किती झाली क्षमता? 11 झालेली आहे. मग आता मला सांगा इथं जो काही आकडा असणार आहे तो गुणिले 11 बरोबर 60 असणार आहे. बरोबर ना? मग याचा गुणिले याचा बरोबर 60 मिळतं तर आपण इथं करून घेऊ. एक्स किती येते? मग एक्स गुणिले 11 बरोबर काय आलं? 60 आलेलं आहे. आता हे 11 गुणाकार तिकडे गेलो काय होईल? भागाकार म्हणजे एक्स बरोबर 60 भागिले 11. मग 11चा पाडा म्हणा 11 1 11, 11 5 55. उरले किती? 5. मग ते वर आलं आणि भागिले खाली किती? 11 आहे असं आलं. म्हणजेच ती टाकी किती तासात भरणार आहे? तिन्ही नळ चालू केल्यास 5 तास आणि 5.11 तासानंतर ती टाकी काय होणार आहे? भरणार आहे. तर ते हे गणित अशा पद्धतीने सोडवायचं होतं. ठीक आहे मित्रांनो. चला आता पुढच्या गणितावर जाऊया. बघा हे झालं आपलं तिसरं गणित. आता आपण बघणार आहे चौथं गणित. मित्रांनो प्रत्येक प्रश्नामध्ये डिफिकल्टी लेवल वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचे कन्सेप्ट बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. आता जे काही आपले टॉपिक चालू होते त्या टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे हा चार्ट आहे. हा चार्टवर जर तुमची कमांड आली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कसाही प्रश्न फिरून विचारतो तुम्हाला आरामात तो प्रश्न जमणार आहे. चला पुढचा प्रश्न वाचा, सोडवायचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून आणि मग काय करा तुम्ही हे व्हिडिओ म्हणजे पुढे प्ले करून बघा. आपण काय म्हटलं बघा, एका नळाने एक पाण्याची टाकी 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 पाण्याची टाकी 8 तासात इथं 8 तासात तरी कमी होते म्हणजे रिकामी होते पाहिजे होतं. 8 तासात काय होते? रिकामी होते. आता काय म्हटले जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती चालू केली असती तर ती टाकी किती तासात रिकामी होईल? काय होईल? रिकामी होईल. बघा मित्रांनो काय झालंय, हा ए नळ आहे आणि हा बी नळ आहे. हा काय करतोय? हा नळ पाणी भरतोय आणि हा बी नळातनं पाणी बाहेर जात आहे. म्हणजे काय होतंय? बाहेर जात आहे. काय जात आहे? बाहेर जात आहे पाणी. म्हणजेच काय? रिकामी होत आहे टाकी. ए न पाण्या टाकीमध्ये होता लागले आणि बी न पाणी बाहेर काढायला लागले. अशा पद्धतीनं दिलेलं आहे. मग आता काय करायचं? काय करायचं नाही, जसं होतं तसंच करायचं. फक्त सांगतो काय करायचं बघा. एका नळाने म्हणजे पहिलं नळ आहे त्यानं 12 तासात भरते. मग 12 तास इथं लिहायचं 12च्या खाली. आणि दुसरं काय होतंय? बी नळाने 8 तासात कमी म्हणजे ती टाकी रिकामी होते. म्हणजे तास किती आहेत? 8 तासात. मी ती किती येणार? ए बी आहे असंच येणार आहे. मग आता मला सांगा एक इक्वल टू इक्वल टू इक्वल टू इक्वल टू आणि याच्यामध्ये इथं लाईन अशी आपला चार्ट नेहमीचा 12 तासात भरते, 8 तासात काय होतं? बाहेर जाते पाणी म्हणजे टाकी रिकामी होऊन जाते. आता ह्या दोघांचा लसावी किती येतो मला सांगायचं. मग 12चा आणि 8चा लसावी जर बघितला तर 24 येतो. किती येतो?
24 येतो. मग इथं 24, इथं पण 24 आणि इथं पण 24. ठीक आहे. मग आता मला सांगा 12 कितीने गुणल्यावर 24 येतं? 2 गुणल्यानंतर. 8 कितीने गुणल्यानंतर 24 येतं? 3 गुणल्यानंतर. पण मित्रांनो एक काम इथं तुम्हाला आता करायचं आहे. इथं ह्या दोघांची बेरीज करायची नाही. का? कारण हे पाणी भरतंय आणि हे पाणी रिकामं करतंय. हे काय करतोय? रिकामी करत आहे आणि रिकामी करत असल्यामुळे त्याचं चिन्ह काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. एवढं फक्त लक्षात ठेवायचं मित्रांनो. जेव्हा टाकी रिकामी करणार आहे तेव्हा त्याची ही जी क्षमता आहे ती मायनस मध्ये घ्यायची आहे. हे भरते म्हणून प्लस मध्ये घ्यायचं आणि हे रिकामी करते म्हणून काय घेतलंय? मायनस मध्ये घेतलेलं आहे. एवढंच इथं राहिलेलं आहे. मग आता राहतो विषय काय बघा, 2 वजा 3. 2 वजा 3 जर केलं तर किती येतं? वजा 1 उत्तर येते, पण आपल्याला चिन्हाचे काय देणं घेणं नाही. मग आपण काय लिहिलं? एकच लिहिलेलं आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, ह्या 1 ला कितीने गुणल्यानंतर 24 येणार आहे? तर 1 ला 24 ने गुणल्यानंतर 24 येणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे? 24 आलेलं आहे. याचाच अर्थ ते दोन्ही नळ जर एका टायमाला चालू केले तर ती जी टाकी आहे ती टाकी किती तासात पूर्ण रिकामी होऊन जाणार आहे? तर 24 तासामध्ये ती टाकी काय होणार आहे? पूर्णपणे रिकामी होणार आहे. समजलं मित्रांनो? अशा पद्धतीने हा प्रश्न होता. फक्त इथं एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला एवढाच अप्लाय करायचा आहे, की जर इथं काय होणार आहे मित्रांनो? इथं टाकी रिकामी होत असेल तर त्या रिकाम्याचा मायनस साइन घ्यायचा आहे. बाहेर टाकतंय ते पाणी म्हणजेच रिकामी करतंय. म्हणजेच तिथं आपण काय घेतलेलं आहे? मायनस साइन घेतलेला आहे. या दोघांचे वजाबाकी करून इथं लिहिलेलं आहे. इथं वजा 1 उत्तर तर बरोबर आहे, पण इथं चिन्हाशी आपल्याला काय देणं घेणं नाही. आपल्याला फक्त उत्तर काढायचं आहे. समजलं? चला काय अडचण आहे? एवढा फक्त प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि ही जो काही पॉईंट होता मायनसचा तो तुमच्या शॉर्टकटमध्ये ऍड करा. चला आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा आता हा प्रश्न आपला आलेला आहे. काय प्रश्न? वाचा. सर्वांनी वाचायचा आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पॉज करायचा आहे, सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि झाल्यानंतर मग काय करायचं? चेक करायचं की आपलं उत्तर बरोबर आहे का? ठीक आहे. बघा काय आहे? एका नळाने 1 पाण्याची टाकी 48 भरते, तर दुसऱ्या नळाने 30 पाण्याची टाकी 12 तासात रिकामी होते आणि दोन्ही नळ एका वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल? आता इथं पण तोच प्रश्न आहे. बघा ए टाकी आहे, हे काय करते? भरते नळ. आणि दुसरा बी आहे ते काय करते? रिकामी करते. म्हणजेच काय करणार आहे? ते पाणी बाहेर सोडून देणार आहे आणि इथं दोघं असणार आहेत काय? ए आणि बी. आता ए भरतोय किती तासात? 48 तासात. मग इथल्या 48 तासात. बी रिकामी किती तासात करतोय? 12 तासात. मग इथल्या 12 तासात. आता ह्या दोघांचा आपल्याला काय काढायचा आहे? लसावी काढायचा आहे. काय करायचं आपल्याला? लसावी काढायचा आहे. मग 48 आणि 12चा जर आपण लसावी बघितला तर किती येतो? 12 बरोबर 48. 48च येणार आहे. किती येणार आहे लसावी? 48 येणार आहे. इथं 48, इथं 48, इथं पण 48. मग आता लिहून घ्या. 48 ला 1 न गुणल्यानंतर 48 येतं. 12 ला 12 चोक 48 म्हणजे 4 न गुणल्यानंतर 48 येतं. फक्त एकच गोष्ट मित्रांनो मगासारखीच काय ती टाकी रिकामी करते, पाणी बाहेर सोडते. याचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे? निगेटिव्ह साइन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? निगेटिव्ह साइन घ्यायचं आहे. मग आता मला सांगा ह्या दोघांची वजाबाकी किती येते? 1 वजा 4 जर केलं तर वजा 3 येणार आहे आणि वजा 3 येतं. याचा अर्थ टाकी मोकळी होणार आहे. फायनली काय होणार? टाकी मोकळी होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही भरताय पण आणि रिकामं पण करताय. पण रिकामं करण्याचा जो काही रेट आहे तो जास्त आहे. त्याच्यामुळे टाकी म्हणजे भरणार नाही तर काय होणार आहे? रिकामी होणार आहे. पण इथं चिन्हाशी आपल्याला काय देणं घेणं नाही. मग आता मला सांगा 3 ला कितीने गुणल्यानंतर 48 येणार आहे? तर 16 तरी 48 म्हणजे 16 न गुणल्यानंतर 48 येणार आहे. मग इथे लिहायचं आहे 16. म्हणजेच काय? जर आपण त्या दोन्ही नळ एका वेळी चालू जर केले तर ती टाकी जी काय असणार ती रिकामी होणार आहे. म्हणजे इथं भरणार नसलं पाहिजे. तर काय पाहिजे? रिकामी होईल पाहिजे. पण काय होणार आहे? रिकामी होईल. कारण का? कारण भरण्यापेक्षा रिकामी होण्याचा रेट काय आहे? जास्त आहे. मग रिकामी होण्याचा रेट जास्त असल्यामुळे टाकी मोकळी होणार शेवटी. भरणार कशी? ठीक आहे. तर 16 तासात दोन्ही एकच चालू केलं तर ती टाकी पूर्णपणे काय होणार आहे? रिकामीच होऊन जाणार आहे. अशा पद्धतीनं याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. चला आता पुढच्या गणितावर जाऊया. आता इथं बघा प्रश्न काय म्हटलंय. हा प्रश्न पण त्याच पद्धतीचा आहे. थोडंसं चेंज आहे त्याच्यामध्ये. काय आहे, की एका नळाने 1 पाण्याची टाकी 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 30 पाण्याची टाकी 6 तासात भरते, तर तिसऱ्या नळाने 30 पाण्याची टाकी 3 तासात रिकामी होते. म्हणजे तिसऱ्या नळाने मित्रांनो ती टाकी रिकामी होणार आहे आणि पहिल्या 2 नळांनी ती टाकी भरणार आहे. तर काय म्हटलंय? तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल? आता रिकामी होईल का भरेल ते आपण आता फायनली ठरवू. मग बघा 3 टाक्या आहेत ना, सॉरी 3 नळ आहेत. मग ए नळ, बी नळ आणि सी नळ आणि इथं तिन्ही नळ एकत्र ए, बी आणि सी. मग इथे इक्वल टू इथे इक्वल टू इथे इक्वल टू. चला आता चार्ट तयार करून घेऊ आपण. ए नळ किती वेळ भरतोय? 8 तासात भरतोय. बी नळ किती वेळ भरतोय? 6 तासात भरतोय. मी इथल्या भरतो, इथं पण लिहा भरतो आणि इथं लिहा रिकामी करतो. काय करतो? रिकामी करतो म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. मग 8 तासात भरली, 6 तासात भरली, रिकामी किती तासात करतोय? 3 तासामध्ये तो काय करतोय? रिकामी करत आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, ह्या तिघांचा लसावा घ्यायचा आणि इथे लिहायचा. मग 8, 6 आणि 3 यांचा जर आपण लसावी काढला तर तो किती येतो? 8 ते 24 म्हणजे 24 येणार आहे. किती आला? 24 येणार आहे. मग आता सांगा इथं 24 म्हटलं इथं पण 24, इथं पण 24 आणि इथं पण 24. मग आता सांगा 8 ला किती गुणल्यानंतर 24 येतं? 8 त्रिक 24, 6 चोक 24, 3 8
24. ठीक आहे, इथंपर्यंत काम संपलेलं आहे. आता राहते काम, इथं जे उत्तर काढणार आहे ना त्याला काय करायचं आहे, याचं मायनस साईन कुठले येते का बघायचं आहे. भरत असेल तर प्लस साईन, रिकामी करत असेल तर मायनस साईन. मग भरतय रिकामी करतंय, म्हणजे इथं काय येणार आहे, मायनस साईन येणार आहे. मग आता ह्या ठिकाणचे काय करा, फायनली बेरीज करा. मग 3 आणि 4 किती येतं, 7 येतं, आणि 7 वजा 8 किती येतं, वजा 1 येतं. किती येते, वजा 1 येणार आहे मित्रांनो. वजा 1 येतं, याचा अर्थ ती टाकी फायनली काय होऊन जाणार आहे, रिकामी होऊन जाणार आहे. म्हणजे दोन्ही नळ जरी भरत असले आणि तिसरा नळ जर मोकळा सोडत असेल, पण तिसरा नळाचा म्हणजे सोडण्याचा वेग आहे जास्त आहे आणि वर्ण भरण्याचा वेग आहे कमी आहे. त्यामुळे टाकी फायनली काय होऊन जाणार आहे, रिकामी होऊन जाणार. कसं ओळखायचं, या चिन्हावरून ओळखायचं. मायनस आले म्हणजे ते टाकी फायनली रिकामी होणार आहे. चला, पण आपल्या चिन्हाचे काय देणे घेत नाही, आपल्या विचाराला फक्त वेळ किती लागेल. मग कितीला, 1 ला किती गुणल्यानंतर 24 तर 24 गुणल्यानंतर 1 येणार आहे. म्हणजे ती टाकी काय होणार आहे, 24 तासामध्ये काय होऊन जाणार, तिन्ही नळ जर चालू ठेवल्यास 24 तासामध्ये ती टाकी रिकामी होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर आरामात सोडवलेलं आहे. ठीक आहे, चला आता पुढच्या गणितावर जाऊया. आता इथं बघा, इथं काय म्हटले, ए व बी म्हणून एक पाण्याची टाकी 6 तासात भरतात, तर एकटा ए ती टाकी 10 तासात भरतो, तर एका बी ती टाकी किती वेळात भरेल. आता इथं बघा, ए बी आणि ए बी आहेत. इथं बघा, ए बी आणि दोघं ए बी दिलेले आहेत. मग इथे इक्वल टू आणि इक्वल टू आपला कायमचा नेहमी प्रमाणाचा चार्ट. मग आता सांगा कोणाकोणाचं काय काय दिले बघा. ए आणि बी मिळून पाण्याची टाकी 6 तासात भरतात. मग ए बी दिले, त्यांचा वेळ किती आहे, 6 तासात भरतो. पुढे काय म्हणते, एकटा ए ती टाकी 10 तासात भरतो, म्हणजे एकटा ए ती टाकी म्हटलं 10 तासात भरतो, तर एकटा बी ती टाकी किती वेळात भरेल असं विचारलं. ठीक आहे, चला काय अडचण, आता ह्या 10 आणि 6चा आपल्याला काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. मग तो 10 आणि 6चा लसावी जर काढला तर तो किती येईल, 30 येणार. किती येणार आहे, 30 येणार आहे. मी इथं 30 म्हटलं, इथं पण 30 आणि इथं पण 30 आलेला आहे. मग 10 ला किती गुणल्यानंतर 30 येतं, 10 ला 3 न गुणल्यानंतर 30 येतं, 6 ला किती गुणल्यानंतर 30 येतं, 6 ला 5 न गुणल्यानंतर 30 येणार आहे. मग आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, इथं दोन्ही टाक्या काय करणार आहेत, भरायला लागलेले आहेत. म्हणजे इथलं दोन्ही पण कसं असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. मग आता मला सांगा, इथं 3 आहे तर इथे किती पाहिजे म्हणजे उत्तर 5 येईल. म्हणजे 3 मध्ये किती मिसळले उत्तर 5 येणार आहे, तर 3 मध्ये 2 मिसळल्यावर उत्तर काय होणार आहे, 5 येणार आहे. मग आता मला सांगा, हे झालं बेरीज म्हणजे कपॅसिटीचं. आता राहिला विषय वेळेचा. मग आता मला सांगा, 2 ला किती गुणल्यानंतर 30 येणार आहे, तर या 2 ला 15 न गुणल्यानंतर 30 येणार आहे. म्हणजेच बी एकटा ती टाकी किती वेळात भरणार आहे, तर बी एकटा ती टाकी 15 तासामध्ये भरणार आहे. अशा पद्धतीने सोडवायचं. काय अवघड आहे का मित्रांनो, एकदम छपरी कन्सेप्ट आहे. तुम्हाला फक्त काय पाहिजे, चार्ट व्यवस्थितरित्या जमला पाहिजे आहे आणि चार्ट जमून झाल्यानंतर थोडासा सराव लागणार आहे. बाकी तुम्हाला झोपत उठून विचार जरी तरी तुम्हाला ही गणित मग आरामात सुटणार आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं गणित बघा काय म्हटलं, ए व बी म्हणून एक टाकी 7 तासात भरतात, एकटा बी ती टाकी 35 तासात भरतो, तर एकटा ए किती वेळात भरेल. मग सारखं सेम गणित आहे. काय म्हटलंय, इथं ए आहे, इथं बी आहे आणि इथं दोघं ए बी आहेत. मग कोण दिले बघा, ए आणि बी मिळून 7 तासात भरतात, इथल्या 7. बी एकटा ती टाकी 35 तासात भरतो, इथल्या 35. आणि मग ए एकटा किती तासात भरेल असं विचारलं. ठीक आहे, चला काय अडचण नाही, आपण सोडूया. इक्वल टू आणि इक्वल टू. मग आता 35 आणि 7चा घ्यायचा आहे मसावी, मग आता सॉरी लसावी घ्यायचा आहे. मग आता 35 आणि 7चा जर बघितला लसावी तर किती येणार आहे, तो 35च येणार आहे. मग आता मला सांगा, इथं 35, इथं 35 आणि इथं पण 35. आता राहिला विषय गुणाकाराचा. 7 ला किती गुणल्यानंतर 35 येईल, तर 7 5 35 येणार आहे. 35 ला किती गुणल्यानंतर 35 येईल, तर 35 ला 1 न गुणल्यानंतर 35च येणार आहे. मग आता विचार राहतो मित्रांनो, की हिथं आणि ए ची कॅपॅसिटी यांची बेरीज केल्यानंतर दोघांची कॅपॅसिटी आपल्याला टोटल मिळत आहे. आता इथं कोण मायनस येणार का ते चेक करू. दोघं पण टाकी भरत आहेत, दोघं पण काय करत आहेत, भरत आहेत. याचा अर्थ दोघेही पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे हे पण पॉझिटिव्ह असणार आहे, हे पण पॉझिटिव्ह असणार आहे. मग मला सांगा, 1 मध्ये किती मिसळल्यानंतर उत्तर 5 येणार आहे, तर 1 मध्ये 4 मिसळल्यानंतर उत्तर किती येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, दोघांची प्लस झालेलं आहे. ठीक आहे, संपलेलं आहे, काहीच आता राहिलेलं नाही. मग इथं आले 4. मग आता मला सांगा, या 4 ला किती गुणल्यानंतर 35 येईल. समजा x ना गुणल्यानंतर 4 ला 35 येतं, म्हणजे x गुणिले 4 बरोबर 35 आहे. तर आता x काढूया. मग काय होणार आहे, x गुणिले 4 बरोबर काय आलं, 35 आलं. आता बघा, हे 4 इकडे गुणाकार, तिकडे गेलं काय भागाकार, म्हणजे 35 भागिले हे काय आलं, 4 आले. आता भागाकार मग बघा, 4 1 4, 4 8 32, 4 8 32, उरलं किती 3, 3 आणि भागिले हे 4. मग उत्तर काय आलं, 8.304 तासात एकटा ए ती टाकी भरणार आहे. एवढं सोपं आहे, बरोबर. चलो नेक्स्ट, पुढच्या गणिताला आपण जाऊया. इथं बघा, आता हे गणित आहे आपलं. काय म्हटले बघा, चला काय आहे, की एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी 15 तासात भरतो. हा, आता काय म्हटलंय, दुसरा नळ 30 टाकी 15 तासात भरतो. मग आता काय म्हटलंय, असं असेल तर दुसरा नळ 4 तास चालू केला व तो बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळामध्ये भरेल. बघा काय म्हटलंय, काही सुद्धा म्हटलेलं नाही, आरामात गणित सुटतंय. काय म्हटलंय, पहिला नळ एक टाकी तासात भरतो 10, म्हणजे समजा हा ए नळ आहे, हा बी नळ आहे आणि तर हे दोघं नळ
आहेत. इक्वल टू आणि इक्वल टू हे आपली कायमची प्रोसेस. मग बघा, पहिल्या नळ किती तासात भरतोय? 10 तासात भरतोय, मी इथल्या 10. दुसरा नळ 30 किती तासात भरतोय? 12 तासात भरतोय, मी इथल्या 12. आता पहिल्यांदा 4 तयार करून घेऊ. मग बघा, 10 आणि 12चा जर आपल्याला लसावी काढायचा झाला तर लसावी किती येतं? 12 1 12 12 बद्दलचे 12 चौक 48, 12 5 60. किती येतो? 60 येतो. किती येतो? 60 येतो. मी इथं 60 म्हटलं, इथं पण 60 आणि इथं पण 60च येणार आहे. मात्र राहिला विषय काय? चार्ट तयार करण्यासाठी 10 ला किती गुणल्यावर 60 येईल? 6 ने गुणल्यानंतर 12 ला किती गुणल्यानंतर 60 येईल? 5 न गुणल्यानंतर. मग आता काय झालं? दोन्ही जण टाक्या भरतात म्हणजे दोघं पण पॉझिटिव्ह. मग 6 आणि 5 किती आलं? 11 आलं. किती आलं? 11 आलेलं आहे. मग आता विषय राहिला काय? ए बी दोघं मिळून ती टाकी किती वेळ भरतात ते आता काढून घेऊ लागलेस. मग काय होतंय? समजा ते x तासात भरतील असं मानलं आपण. मग ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 60 आहे. तर x काढू. मग x गुणिले 11 बरोबर 60 आलेला आहे. तर x किती आलं? 60 भागिले 11 आलं. मग आता बघा, 11 1 11, 11 5 55. उरले किती? 5 आणि भागिले किती आलं? हे 11 आलं. म्हणजेच काय? दोघं मिळून ती टाकी 5.5/11 तासामध्ये भरतील. पण मित्रांनो, आपलं हे उत्तर नाही. मग आपल्याला प्रश्न विचारलाय का बघा. काय म्हटलंय? दुसरा नळ 4 तास चालू केला. काय म्हटलंय? दुसरा नळ म्हणजे हा नळ 4 तास चालू केला व बंद केला. काय केला? 4 तास चालू केला आणि बंद केलाय. मग असं असं झालं तर मग काय म्हटलंय पुढं? पहिल्या नळ राहिलेली टाकी आता किती वेळात भरा? आता पहिल्यांदा मला सांगा मित्रांनो, पहिला म्हणजे दुसरा नळ चालू केला. पहिल्यांदा कुठला नळ चालू केलाय? दुसरा नळ चालू केलाय. आणि तो किती वेळ चालू केलाय? 4 तास चालू केलाय. मला सांगा, एका तासात तो काय करतोय? 5 लिटर पाणी भरतोय. एका तासात किती भरतोय? 5 लिटर पाणी भरतोय. तर मला सांगा 4 तासात किती भरेल? बघा, एका तासात 5 भरतोय तर 4 तासात किती? 5 चोक 20 लिटर भरणार आहे. किती भरणार आहे? 20 लिटर तो पाणी भरणार आहे. मग आता राहिले किती पाणी? मला सांगा, एकूण होतं 60, त्यातलं 20 भरलेलं आहे. मग राहिले किती आता? तर 60 वजा 20 राहिलेलं आहे. किती आलं? 40 आले. आणि आता हे जे 40 लिटर पाणी आहे, ते 40 लिटर पाणी कोण भरणार आहे? पहिला नळ भरणार आहे. मग पहिला नळ एका तासात किती भरतोय? 5 भरतोय. मग 40 लिटर भरायला किती वेळ लागेल? भागिले 5 करायचं. म्हणजे भागिले काय करायचं? 5 करायचं. म्हणजे काय? 5 1 5 5 8 40. याचाच अर्थ काय झाला? की राहिलेली जी काही टाकी असणार आहे ती टाकी पहिला नळ किती वेळ भरणार आहे? 8 तासामध्ये ती नळ काय करणार आहे? पूर्णपणे भरून टाकणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे उत्तर होतं. बघा, पहिल्यासारखंच आहे. जो काय आपण काळ वेळ बघितला ना, त्याच्यामधल्या टाईपचा तिथं कन्सेप्ट आपण काय केलाय? वापरलेला आहे. परत त्याला सांगतो बघा, काय म्हटलंय? ए आणि बी दोन नळ आहेत. पहिल्यांदा 10 तास भरतो, दुसऱ्यांदा 12 तास भरतो. मग काय करायला लागली? चार्ट तयार करून घेतला आपण. काय झालं चार्ट तयार करण्यासाठी? पहिल्यांदा लसावी काढला, इथं लिहून घेतला आणि कुणाला किती गुणलं तर काय ते आपण इथं बघून घेतलं आणि राहिलं तर हे पण काढून टाकलं इथं. विचारलं असतं तर आलं असतं, पण ते विचारलं नाही. मग विचारलं काय? की बाबा बघा, काय म्हटलंय? की दुसरा नळ 4 तास चालू केला. दुसरा नळ हा जो आहे हा 4 तास चालू केला. एका तासात 5 लिटर भरतोय. 4 तासात किती भरले? 20 लिटर भरले. किती भरले? 20 लिटर भरले. मग उरले किती? एकूण होतं 7, त्यातनं भरलेलं वजा केलं. किती आलं? 40 आलं. किती आलं? 40 आलं. मग आता हे जे 40 लिटर पाणी आहे ते कोण भरणार आहे? तर तो भरणार आहे कोण? पहिल्या नळ म्हणजेच ए भरणार आहे. कोण भरणार आहे? ए भरणार आहे. थांबा, इथं आपण काय तर पहिल्या नळ ए भरणार आहे म्हणजे 5 ने भागायचं मित्रांनो, 6 ने भागायचं. कारण का? ए भरणार आहे. उरलं किती? 40 लिटर पाणी उरलेलं आणि हे जे 40 लिटर पाणी आहे तो आता कोण भरणार आहे? पहिल्या नळ भरणार. म्हणजे किती आहे त्याची कॅपॅसिटी? एका तासात भरतोय 6. तर राहिले किती? 40 लिटर किती तासात भरले? तर 40 भागिले 6. मग कसं भागायला? 6 1 6, 6 6 36, उरले 4 आणि उतरून भागा गेले हा 6 आहे असा. आता याला परत भागा. इथं बे दोन्ही 4 आणि बे 3 6 म्हणजे 6.203 तासामध्ये तो ती राहिलेली टाकी काय करणार आहे? भरणार आहे. समजलं मित्रांनो? तर अशा पद्धतीने हे गणित होतं. ठीक आहे? चला व्यवस्थित लिहून घ्या. आता राहिलेलं आपण गणित आता पुढच्या गणितावर जाऊया. बघा, आता इथं काय बघा, काय सांगितलंय? एका पाण्याची टाकी 30 तासात म्हणजे एक नळ एक पाण्याची टाकी 30 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 40 तासात भरतो. आता काय म्हटलंय? जर पहिल्या नळ 6 तास सुरू ठेवला आणि बंद केला. काय केला? पहिल्या नळ 6 तास सुरू ठेवलाय आणि परत तो बंद केलाय आणि नंतर काय होणार आहे? जर उर्वरित टाकी जी आहे ना राहिलेली, ती उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल? मागच्या सारखंच मित्रांनो हे गणित आहे. पहिला नळ मानला ए, दुसरा नळ मानला बी आणि हे दोघं नळ ए आणि बी. मग आता राहिलं काय? पहिला नळ किती तासात भरतोय? 30 तासात. दुसरा नळ किती तासात भरतोय? 40 तासात. मग दोघांचा लसा सांगा इथे येतोय 30 आणि 40 चा लसा येतो 120. मी इथे 120, इथे 120 आणि इथं पण 120. मग कितीने गुणल्यानंतर येतो 120. 30 ला 4 ने गुणल्यानंतर 40 ला 30 ने गुणल्यानंतर दोघांची कॅपॅसिटी किती आली? 7 आलेली आहे. ठीक आहे. आता ते काढायचं असेल तर काढून घ्या, पण आपल्याला ते विचारलेलं नाही. आता झालंय काय मेन बघायचं. काय म्हटलंय? पहिल्यानं 6 तास सुरू ठेवला. पहिल्यानं किती तास सुरू ठेवलाय? 6 तास सुरू ठेवलाय. मग आता मला सांगा, पहिला नळ हा एका तासात तो 4 लिटर पाणी भरतो. तर 6 तासात किती भरेल? तर 6 गुणिले 4 लिटर म्हणजे काय? 6 चोक 24 लिटर पाणी भरेल. काय भरेल? 24 लिटर पाणी भरेल. आता हे 24 लिटर पाणी भरून झाल्यानंतर हा पहिला नळ काय केलाय? बंद केलाय.
काय केलंय पहिला बंद केला आणि राहिलेली जी टाकी आहे ती कोण भरणार आहे? बी भरणार आहे. मग आता पाणी राहिले किती मला सांगा भरायचं त्याच्यामध्ये? तर पहिल्यांदा होतं 120 एकूण होतं, त्यातलं 24 गेलं. 24 कोणी भरलंय? पहिल्या नळाने भरलंय. मग उरलं किती? तर उरलं एकूण 1000 आहे भरलेलं. मग 120 वजा 24 जर केलं तर ते किती येतं? 96 येतं. मग आता हे 96 लिटर पाणी कोण भरणार आहे? बी भरणार आहे. कोण भरणार आहे? बी हा नळ भरणार आहे. मग आता मला सांगा, बी हा नळ एका तासात किती पाणी भरतोय? 3 लिटर पाणी भरतोय. तर 96 लिटर पाणी भरला किती वेळ लागणार आहे? तर भागिले 3 करायचं. 96 भागिले 3 केलं. मग 96 भागिले जर 3 केलं तर 3 किती? 3 त्रिक 9, 3 6 म्हणजे किती वेळ लागणार आहे? 32 तास लागणार आहे. किती? 32 तास त्याला ते राहिलेले टाकी भरण्यासाठी लागणार आहेत. कोणत्या नळाला? बी या नळाला 32 तास लागणार आहेत. समजलं का मित्रांनो? ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या जो काही नळ आणि पाणी होतं त्याच्यावरचा हा पहिला व्हिडिओ संपवलेला आहे. आता राहिलेली जी काही अवघड आणि वेगवेगळ्या टाईपची अजून जी काही गणित असणार आहेत ना, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू? डिस्कस करूया. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.